Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel Professor Arvindo Gaikod एश कोचिंग क्लासेस वश. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक्स करा. आपण इयत्ता 12मध्ये केमिस्ट्री हा विषय शिकत आहोत. त्या केमिस्ट्री विषयामधला केमिस्ट्री पार्ट सेकंडमधला आपण 12वा टॉपिक स्टडी करत आहोत, अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. कालच्या लेक्चरमध्ये आपण नोमेनकल्चर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचा स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम स्टडी केलेले होते. त्याच्यावरती कोणाला काही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. जे काही नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघावे. एकदा दोनदा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला इझिली त्याच्यामधले काही जे प्रॉब्लेम असतील ते लक्षात येतील. नाही समजले तर मला व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत नोमेनकल्चर ऑफ कीटोन्स, की कीटोनच्या नोमेनकल्चरचं आपल्याला स्टडी करायचं. आता नोमेनकल्चर म्हणजे नामकरण करायचे. आपण पहिल्यांदा अल्डिहाइडचं नामकरण केलं, नंतर ॲसिडचं नामकरण केलं, आता आपल्याला कीटोनचं नामकरण करायचं म्हणजे नोमेनकल्चर पाहिजे आहेत. तर नोमेनकल्चर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये दोन प्रकारचे असतात, ते तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये देखील सांगितलेलं आहे. एक असते कॉमन नेम किंवा ट्रायव्हल नेम सिस्टीम आणि दुसरे असते आयुपॅक सिस्टीम. कॉमन नेम आणि ट्रायव्हल नेम सिस्टीम जी आहे ती तुमची कशावर डिपेंड असते तर तुमच्या पॅरेंट ओरिजिनवर किंवा सोर्सेसवर ती डिपेंड असते. आणि आयुपीएसी सिस्टीम म्हणजे तुमचे पॅरेंट अल्केन आणि इंटिजरचा यूज करून जे नाव लिहिलेलं असतं त्याला आपण आयुपॅक सिस्टीम असं म्हणत असतो, बरोबर. जे नवीन विद्यार्थी आले त्यांनी लक्ष द्या. इकडे स्क्रीनवरती पावसाचं वातावरण असल्यामुळे आज देखील मी व्हिडिओ बोर्डवरती तयार करू शकलो नाही, त्याच्याबद्दल दीर्घ व्यक्त करतो. पण हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल याच्याकडे व्यवस्थित माझं लक्ष आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर ऐकलं तर चांगल्या प्रकारे हा तुम्हाला व्हिडिओ समजेल. अशा भाषेमध्ये हा व्हिडिओ मी आज तयार करणार आहे. पण नोमेनकल्चर ऑफ कीटोन्स स्क्रीनवरती दिसते. नोमेनकल्चर ऑफ कीटोन्स त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉमन नेम सिस्टीम. दिस कॉमन नेम सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रायव्हल नेम सिस्टीम अँड दोज कॉमन और ट्रायव्हल नेम सिस्टीम आर डिपेंड्स ऑन देअर ओरिजिन और सोर्सेस, की त्याचा ओरिजिन किंवा सोर्स काय आहे त्याच्यावर ही कॉमन नेम सिस्टीम तुमची डिपेंड असते. मग आपल्याला माहिती आहे की कीटोनचे दोन प्रकार होते ॲलिफॅटिक कीटोनचे. एक होता सिंपल कीटोन आणि एक होता मिक्स्ड कीटोन. जो सिंपल कीटोन आहे त्याला आपण सिमेट्रिकल कीटोन म्हटलं होतं आणि जो मिक्स्ड कीटोन आहे त्याला आपण अनसिमेट्रिकल कीटोन म्हटलेलं होतं, बरोबर. आणि काही ॲरोमॅटिक कीटोनचा आपण स्टडी केलेला होता. तर ह्या तिन्ही कंपाऊंडचं नोमेनकल्चर आपल्याला कॉमन नेम फॉर्ममध्ये कशा प्रकारे देता येतं रिॲक्शन लिहित असताना ती आपल्याला ह्या पॉईंटमध्ये स्टडी करायचं. रूल नंबर फर्स्ट आहे, स्क्रीनवर दिसते द कॉमन नेम ऑफ सिंपल कीटोन्स आर रिटर्न इन डायअल्किल कीटोन फॉर्म. जर तुम्हाला सिंपल कीटोनचं कॉमन नेम लिहायचं असेल तर फर्स्टली डाय हा प्रिफिक्स यूज करायचा, नंतर अल्किल ग्रुप नाव लिहायचं आणि शेवटी कीटोन शब्द टाकायचा. म्हणजे डाय अल्किल कीटोन फॉर्ममध्ये तुम्ही कुठल्याही सिंपल ॲलिफॅटिक कीटोनचं नाव लिहू शकता. हा झाला रोल नंबर फर्स्ट. रूल नंबर सेकंड आहे द कॉमन नेम ऑफ मिक्स्ड कीटोन आर रिटर्न इन अल्फाबेटिकली अल्किन कीटोन फॉर्म. जर मिक्स्ड कीटोन असेल तर अल्किल ग्रुप हे डिफरंट असतात आणि ऑलरेडी तुम्हाला 11th स्टँडर्डपासून नोन आहे सर्वांना. जर अल्किल ग्रुप किंवा सबस्टिट्यूएंट जर डिफरंट असेल तर नाव अल्फाबेटिकल लिहायचं. म्हणजे इथं मिक्स्ड कीटोन आहे म्हणजे दोन्ही साईडला अटॅच असणारे कार्बोनिल कार्बनचे जे आर ग्रुप आहेत ते वेगळे आहेत, तर त्यांचं अल्किल ग्रुपचं नाव अल्फाबेटिकली फर्स्टली लिहायचं आणि शेवटी कीटोन शब्द टाकायचा. मीन्स कॉमन नेम ऑफ मिक्स्ड कीटोन्स आर रिटर्न अल्फाबेटिकली इन अल्किल कीटोन फॉर्म. रूल नंबर थर्ड आहे इन सबस्टिट्यूटेड कीटोन यूज्ड ॲज अ ग्रीक लेटर अल्फा बीटा गॅमा डेल्टा अँड ओमेगा. जर दिलेल्या कीटोनमध्ये एखादी ब्रँचिंग किंवा सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असेल किंवा एखादा हॅलोजन असेल किंवा एखादा अल्किल ग्रुप असेल तर अशा प्रकारचा सबस्टिट्यूएंट जर प्रेझेंट असेल तर त्यावेळेस आपण ग्रीक लेटरचा यूज करतो. तर ग्रीक लेटर हे कोणते असतात? अल्फा बीटा आणि गॅमा. स्टार्टिंग फ्रॉम द कार्बन ॲटम अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बोनिल कार्बनचा ॲडजसनचा कार्बनपासून ह्या ग्रीक लेटरला इंडिकेशन करायला सुरुवात करायची. कार्बोनिल कार्बनला द्यायची नाही, लक्षात राहू द्या. कार्बोनिल कार्बनच्या शेजारच्या कार्बन अल्फा असेल, अल्फाच्या शेजारचा बीटा, बीटाच्या शेजारचा गॅमा. तर अशा वेगळ्या प्रकारचे रूल आपण याच्यामध्ये यूज करत असतो. आणि ॲरोमॅटिक सिंपल कीटोन जर असेल तर त्याला आपण फिनोन म्हणतो आणि मिक्स्ड कीटोन जर असेल तर त्यासाठी आपण सफिक्स फिनोन हा यूज करत असतो. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिसतात फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 C डबल बॉन्ड OCH3. याला म्हणायचं डाय मिथिल कीटोन, कारण हा सिंपल कीटोन आहे. मग सिंपल कीटोनचं नाव कसं लिहितो आपण? डायल्किल कीटोन फॉर्ममध्ये. मग कोणते दोन ग्रुप आहेत? मिथिल, म्हणून डाय मिथिल कीटोन. याचंच हिस्टॉरिकल नेम आहे ॲसिटोन. एखाद्या व्हाईट बोर्डवरती जर परमनंट पेनने लिहिलेलं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी
आपण ॲसिटोनचा रिमूव्हर म्हणून यूज करत असतो. सेकंड एक्झाम्पल आहे CH3C डबल बॉन्ड O C2H5. कार्बोनिलला अटॅच असणारे एक मिथिल आणि एक इथिल आहे. डिफरंट अल्किल ग्रुप असेल तर अल्किल ग्रुपचं नाव अल्फाबेटिकल लिहायचं. पहिल्यांदा इथिल येईल, नंतर मिथिल येईल आणि शेवटी कीटोन हा शब्द टाकायचा. म्हणजे सेकंड एक्झाम्पलचं काय नाव तयार होईल? इथिल मिथिल कीटोन. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये CH3C डबल बॉन्ड O CH2CH2CH3. एक एन प्रोपिल ग्रुप आहे आणि एक मिथिल आहे, म्हणजे डिफरंट आहे. नाव कसं लिहिणार? अल्फाबेटिकली. मिथिल एन प्रोपिल कीटोन म्हणायचं. नंतर चौथ्या एक्झाम्पलमध्ये CH3CH2 C डबल बॉन्ड O CH2CH3. दोन्ही अल्किल ग्रुप सारखे आहेत, इथिल आहेत, म्हणून डायथिल कीटोन म्हणायचं याला. नंतर आता इथं ब्रँचिंग दिली पाचव्यामध्ये CH3CHBr C डबल बॉन्ड O CH2CH2CH3. कार्बोनिल कार्बनचा अल्फा कार्बन ॲडजस्टंटचा कार्बन हा अल्फा आहे, अल्फावर ब्रोमो आहे, म्हणून काय म्हटलं? अल्फा ब्रोमो इथाईल एन प्रोपिल कीटोन. अल्फा ब्रोमो इथाईल 2 कार्बन आणि एन प्रोपिल कीटोन. त्यानंतर CH3CCH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. याला म्हणायचं मेसिटिल ऑक्साईड. याचं कॉमन नेम काय आहे? मेसिटिल ऑक्साईड. लक्षात राहू दे, आपल्याला रिॲक्शनमध्ये तयार करायचं पा पुढं. CH3CCH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3 याला म्हणायचं मेसिटिल ऑक्साईड्स. त्यानंतर 2 बेन्झीन रिंग जर एखाद्या कार्बोनिल ग्रुपला अटॅच असतील त्याला म्हणायचं डायफिनिल कीटोन, बायफिनिल कीटोन, किंवा त्याला आपण बेन्झोफिनोन हे त्याचं हिस्टॉरिकल नेम आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक बेन्झीन रिंग असेल आणि एक मिथिल ग्रुप असेल तर याला म्हणायचं मिथाइल फिनाइल कीटोन, किंवा त्याचं हिस्टॉरिकल नेम आहे ॲसिटोफिनोन. फ्रिडलक्राफ्ट असायलेशन जर आपण बेन्झीनवर रिॲक्शन केली तर त्याच्यापासून हा ॲसिटोफिनोन हा प्रोडक्ट तयार होतो. आपण 11वीमध्ये शिकलेला होतो. तर ॲसिटोफिनोन हा मिक्स्ड ॲरोमॅटिक कीटोन आहे आणि बायफिनिल कीटोन हा तुमचा सिंपल ॲरोमॅटिक कीटोनचं एक्झाम्पल आहे. लक्षात राहू द्या, डायफिनिल कीटोन हे कशाचं एक्झाम्पल आहे? सिंपल ॲरोमॅटिक कीटोनचं एक्झाम्पल आहे बघा. आणि मिथिल फिनिल कीटोन हे कशाचं एक्झाम्पल आहे रे? हे आहे मिक्स्ड ॲरोमॅटिक कीटोनचं. मग हा ॲसिटोफिनोन कशापासून तयार होतो रे? हा ॲसिटोफिनोन तयार होतो फ्रिडलक्राफ्ट असायलेशन ऑन बेन्झीन. बेन्झीनवर जर आपण फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन केली तर त्याच्यापासून हा प्रोडक्ट एक्झिस्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे CH3 डबल बॉन्ड O CH2CH3. मग इथं जर पाहिलं तर हा बेन्झिल ग्रुप आहे. CH2 असतो म्हणजे बेन्झिल आहे आणि इकडे इथिल ग्रुप आहे. काय? बेन्झिल इथिल कीटोन म्हणायचं. त्यानंतर 2 आयसोप्रोपिल ग्रुप कीटोन लाटायचे, याला म्हणायचं डाय आयसोप्रोपिल कीटोन. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही कीटोनचं कॉमन नेम हे देऊ शकतो. आलं लक्षात? ओके. एनी डाऊट्स? नो. आता याच्यामध्ये पाहिजे आपल्याला आयुपॅक सिस्टीम, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर्ड अँड अप्लाइड केमिस्ट्री. आंतरराष्ट्रीय दर्जावरती एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमध्ये काय केलेलं आहे? पॅरेंट अल्केन आणि इंटिजरचा यूज करून जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं? आयुपॅक सिस्टीम म्हणायचं. पहा, म्हणजे एक्झाममध्ये काही वेळेस तुम्हाला असं देतात, स्ट्रक्चर देतात, त्याच्यावर इंटिजरची नावं देतात 1 2 3 आणि म्हणतात की याचं नाव लिहा. मग इंटिजर असेल तर समजायचं आयुपॅसी नेम लिहायचे आणि ग्रीक लेटर जर अल्फा बीटा गॅमा असेल तर समजायचं आपल्याला त्याचं कॉमन नेम लिहायचं आहे. पहा, मग इथं आपल्याला कीटोनचे आयुपॅसी नेमचे रूल पाहायचे सुरुवातीला. तर त्याच्यामध्ये रूल नंबर फर्स्ट आहे द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग कार्बोनिल कार्बन ॲटम इज सिलेक्टेड ॲज अ पॅरेंट हायड्रोकार्बन. म्हणजे तुम्ही एक जनरल रूल पाहू शकता. पहा, स्क्रीनवरती बघायची गरज नाही, फक्त लक्षात आहे का मी काय सांगतो ते. रूल नंबर फर्स्ट की आपल्याला कीटोनचा आयुपॅसी नेम लिहायचे. इट मे बी सिंपल कीटोन, इट मे बी ॲरोमॅटिक कीटोन, इट मे बी मिक्स्ड कीटोन. कुठल्याही कीटोनचं तुम्हाला आयुपॅसी नेम लिहायचं आहे. तर ते कसं लिहायचं? रूल नंबर फर्स्ट लक्षात राहू द्या. Select and longest continuous chain of carbon atoms containing ketone as the functional group. की असा एक कंपाऊंड सिलेक्ट करायचा की ज्याच्यामध्ये किटोनिक किंवा कार्बोनिक फंक्शनल ग्रुप असला पाहिजे. तो ऑलरेडी तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. रूल नंबर सेकंड, इन सिलेक्टेड कीटोन्स नंबरिंग बिगिन्स फ्रॉम नियरेस्ट टू द कार्बोनिल ग्रुप. जो काय तुम्ही फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केलेला आहे कंपाऊंड, तर त्या कंपाऊंडला नंबरिंग देत असताना ज्या साईडकडून फंक्शनल ग्रुप क्लोज वाटतो किंवा कीटोन ग्रुप क्लोज वाटतो त्या साईडकडून नंबरिंग द्यायला सुरुवात करायची. आला रोल नंबर लक्षात? म्हणजे पहिला रोल तुम्हाला पेपरवर दिलेला असतो, दुसरा रोल तुम्हाला इंडिकेट करायचा असतो की ज्या साईडकडून कीटोन ग्रुप तुम्हाला जवळ वाटतो त्या साईडकडून त्याला नंबरिंग द्यायला सुरुवात करायची. रूल नंबर थर्ड आहे इन सिलेक्टेड कंपाऊंड्स कन्सिडर ॲज अ पॅरेंट अल्केन नेम. जो काय कंपाऊंड तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याचं पॅरेंट अल्केन नेम कन्सिडर करायचं, लिहायचं नाही.
4 कार्बनला नंबर दिली तर पॅरेंट नेम काय होईल रे? ब्युटेन. 5 कार्बनला नंबरिंग दिली तर पॅरेंट नेम काय होईल? पेंटेन. 2 कार्बनला नंबरिंग दिली तर पॅरेंट नेम काय होईल तुमचं? इथेन. पण असं असू शकत नाही, पण सांगतो. 3 कार्बन असतील तर प्रोपेन, 4 असेल तर ब्युटेन, 5 असेल तर पेंटेन. त्यानंतर रोल नंबर 4 आहे. इन सिलेक्टेड पॅरेंट अल्केन्स द वर्ड इज रिप्लेस्ड बाय ONE. आणि जो काही पॅरेंट अल्केन तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो चौथ्या रोलमध्ये काय करायचं? पॅरेंट अल्केनमधला जो ई हा शेवटचा वर्ड आहे तो ONE म्हणजे वनने काय करायचा? रिप्लेस करायचा. म्हणजे तुम्ही फ्युचरमध्ये लक्षात ठेवू शकता. द IUPAC नेम ऑफ कीटोन्स आर रिटर्न इन अल्कॅनोन फॉर्म. इथे दिसते पाहता स्क्रीनवर बघा. अल्केनमधला ई हा वर्ड ONE ने रिप्लेस केला म्हणजे कीटोनचं IUPAC नेम कसं लिहिणार तुम्ही? अल्कॅनोन फॉर्ममध्ये. इफ सबस्टिट्युएंट्स आर प्रेझेंट देअर पोझिशन इज फिक्स्ड बट नेम्स आर रिटर्न इन अल्फाबेटिकल ऑर्डर इफ डिफरंट अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. पण एखादा सबस्टिट्युएंट जर प्रेझेंट असेल तर त्याची पोझिशन चेंज करायची नाही. पहा, आहे तीच राहून द्यायची. डिफरंट अल्किल ग्रुप असेल तर नाव अल्फाबेटिकल लिहायचं आणि सेम अल्किल ग्रुप असेल तर नाव कसं लिहायचं? डायट्रायचा यूज करून त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. त्यानंतर एक नवीन रोल आहे याच्यामध्ये नवीन सिलेबसनुसार. when 2 carbonyl groups are present, then ending E of the alkane is retained. जर दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये 2 कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतील तर पॅरेंट अल्केन मधला जो ई वर्ड आहे तो काढून टाकायचा नाही, तो आहे तसा राहून द्यायचा. देन सफिक्स डायोन इज ॲडेड टू द नेम ऑफ द पॅरेंट अल्केन. आणि जो काही तुमचा डायोन हा सफिक्स आहे तो तिथे ॲड करायचा आणि लोखंड ऑफ कार्बोनिल ग्रुप्स ॲज इट इज आणि त्याची लोखंड आहे तशी राहून द्यायची. मीन्स इन डायकार्बोनिल कंपाऊंड द नेम्स आर रिटर्न इन अल्केन डायॉन फॉर्म. नाव कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार तुम्ही? अल्केन डायॉन फॉर्ममध्ये तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. पहा, जर दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये 2 कीटोन ग्रुप असतील तर त्याचं नाव कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं? अल्केन डायॉन फॉर्ममध्ये लिहायचं. एक एक्सेप्शनल एक्झाम्पल लक्षात राहू द्या. प्रत्येक कंपाऊंडमध्ये जर 2 फंक्शनल ग्रुप असतील त्या स्ट्रक्चरमध्ये तर पॅरेंट अल्केनमधला ई हा वर्ड चेंज करायचा नाही IUPAC मध्ये. आणि शेवटी जो प्रत्यय असेल तो लिहायचा. अल्डाईडमध्ये डायअल्डाईड म्हटलं होतं आपण, ॲसिडमध्ये डायोइक ॲसिड म्हटलेलं होतं. तसं आता कीटोनमध्ये काय म्हणायचं? डायॉन म्हणायचं. डायॉन जे अल्केनमधला ई वर्ड आहे तसा राहून द्यायचा. जे 2 कार्बोनिल ग्रुप जर प्रेझेंट असतील तर त्याचं नाव कसं लिहायचं? अल्केन डायॉन फॉर्ममध्ये. आणि एकच असेल तर अल्कॅनोन फॉर्ममध्ये त्याचं नाव लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे. इन केस ऑफ पॉलिफंक्शनल कीटोन हायर प्रायोरिटी ग्रुप इज गिवन लोअर मेंबर. when the ketone in carbonyl group is lower priority group it is named as the proceed by the लोखंड. जर दिलेल्या पॉलिफंक्शनल कंपाऊंडमध्ये एक अल्डिहाइड ग्रुप असेल आणि कीटोन ग्रुप असेल तर अल्डिहाइड ग्रुप काय करायचा? याच्यामध्ये पॅरेंट कन्सिडर करायचा आणि कीटो ग्रुप हा सबस्टिट्युएंट कन्सिडर करायचा. लक्षात राहू द्या. आणि कीटो ग्रुपसाठी प्रिफिक्स यूज करायचा ऑक्झो. काय यूज करणार? ऑक्झो. म्हणजे एक कीटोन आणि एक अल्डिहाइड जर त्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असेल तर पॅरेंट नेम तुम्ही अल्डिहाइड फॉर्ममध्ये लिहायचं आणि कीटो ग्रुपला प्रिफिक्स ऑक्झो यूज करायचं आणि त्याची पोझिशन लिहायची. त्यानंतर शेवटचा रूल आहे. पहा, इन ॲलिसायक्लिक कीटोन्स कार्बोनिल कार्बन इज नंबर्ड ॲज 1. आणि ॲलिसायक्लिक कीटोनमध्ये जर कीटोनिक ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या कार्बोनिल कार्बनला नंबरिंग फर्स्ट द्यायची आणि नेक्स्ट सबस्टिट्युएंटला नेक्स्ट पोझिशन असेल आणि त्याच्या आधारे तुम्ही त्या कंपाऊंडचं नाव लिहू शकतो सायक्लो अल्कॅनोन फॉर्ममध्ये. जे ॲलिसायक्लिक कीटोन्समध्ये तुम्हाला जर नाव लिहायचं असेल तर ॲलिसायक्लिक कीटोनमध्ये ते नाव कसं लिहायचं? सायक्लो अल्कॅनोन फॉर्ममध्ये नाव लिहायचं. पहा, म्हणजे इथे तुम्हाला 3 रूल लक्षात राहून द्यायचे महत्त्वाचे. द IUPAC नेम ऑफ कीटोन्स आर जनरली रिटर्न इन अल्कॅनोन फॉर्म. द IUPAC नेम ऑफ डायकीटोन्स आर रिटर्न इन अल्केन डायॉन फॉर्म. अँड IUPAC नेम ऑफ ॲलिसायक्लिक कीटोन्स आर रिटर्न इन सायक्लो अल्कॅनोन फॉर्म. ओके, मग आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल फर्स्ट आहे CH3 C डबल बॉन्ड OCH3. 3 कार्बन आहेत म्हणून याचं पॅरेंट नेम काय झालं? प्रोपेन. प्रोपेन मधला ई हा वर्ड कशाने रिप्लेस करायचा? ONE ने. म्हणजे काय नाव तयार होईल रे? प्रोपॅनोन किंवा प्रोपेन 2 ONE असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे CH3 C डबल बॉन्ड OCH2 CH3. इकडून नंबरिंग दिली तर 3 नंबरला CO ग्रुप यायला लागला, इकडून दिली तर 2 नंबरला लोएस्ट लोखंड काय झाला? 1 2 झाला. 1 2 3 4. 2 नंबरला कीटोन आला म्हणून म्हणायचं ब्युटेन 2 ONE किंवा ब्युटॅनोन म्हटलं तरी चालेल. तिसरं एक्झाम्पल आहे
CS3 C डबल बॉन्ड O CS2 CS2 CS3 5 कार्बन आहेत. इकडून नंबरिंग दिली तर 4 नंबरला येतो, इकडून दिली तर 2ला. म्हणून 1 2 3 4 5 ही झाली करेक्ट नंबरिंग. बरोबर. पेंटॅनोन म्हणायची किंवा पेंटेन 2 ONE म्हटलं तरी चालेल. त्यानंतर इथं चौथ्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही साईडला इथिल ग्रुप आहेत, याला म्हणायचं पेंटेन 3 ONE. बरोबर. नंतर आता CS3 CHBr C डबल बॉन्ड O CS2 CS2 CS3 6 कार्बन आहेत, 2 नंबरला ब्रोमिन आहे, 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONE. काय म्हणायचं याला? 2 ब्रोमो हेक्झेन. हेक्झेनमधला ए कशाने रिप्लेस करायचा? ONE. किती नंबरला आहे? 3 नंबरला. म्हणून 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONE. आलं लक्षात? ओकेच. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इकडे लक्ष द्या. CS3 C डबल बॉन्ड O CS2 CHO. आता 2 अल्डाइड फंक्शनल ग्रुप्स आहेत, एक अल्डाइड आणि एक कीटोन आहे. असा जर असेल तर अल्डाइड हा पॅरेंट कन्सिडर करायचा आणि कीटोसाठी ऑक्झो हा प्रिफिक्स यूज करायचा. मग नंबरिंग लिहायची अल्डाइड कडून. पहा 1 2 3 4 3 नंबरला कीटो ग्रुप आला, म्हणजे याला प्रिफिक्स ऑक्झो यूज करायचा. 3 ऑक्झो ब्युटेनॉल. किती कार्बनला नंबरिंग दिली? 4, म्हणजे याला म्हणायचं 3 ऑक्झो ब्युटेनॉल. असे जर 5 कार्बन असतील तर 3 ऑक्झो पेंटेनॉल. 6 कार्बन असतील तर 3 ऑक्झो हेक्झेनॉल. अशा प्रकारे तुम्ही नाव देऊ शकता. म्हणजे मोर दॅन 1 फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील, म्हणजे एक कीटोन आणि एक अल्डिहाइड असेल, तर कीटोन हा सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचा, त्यासाठी प्रिफिक्स ऑक्झो घ्यायचा, आणि अल्डिहाइड हा पॅरेंट कन्सिडर करायचा आणि अल्डिहाइडकडून नंबरिंग द्यायला सुरुवात करायची. आलं लक्षात? म्हणून याचं नाव काय तयार झालं रे? 3 ऑक्झो ब्युटेनॉल. आता ॲरोमॅटिक कीटोनचे आपल्याला नाव द्यायचे. डायफिनिल कीटोनचं नाव आहे बेन्झोफिनोन. याचं हिस्टॉरिकल आणि कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम सारखंच आहे, याला काय म्हणायचं? बेन्झोफिनोनच म्हणायचं. आता बेन्झिनला 2 क्लोरीन आणि 1 मिथिल ग्रुप आहे, एक क्लोरीन आहे एक मिथिल ग्रुप आहे. मग असा जर एखादा कंपाऊंड असेल तर हा 2 नंबर झाला, हा 4 नंबर पोझिशन झाली. म्हणजे काय येईल? 2 क्लोरो 4 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. काय म्हणायचं? 2 क्लोरो 4 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. कारण सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झॅनोन म्हणायचं त्याला. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होईल पहा, बेन्झिन रिंग ॲब्सेंट असायला पाहिजे, कारण इथं बेन्झिन आहे. बरोबर. ही बेन्झिन रिंग कट होईल पहा, लक्षात राहू द्या. त्यावेळेस याचं नाव काय तयार होईल? 2 क्लोरो 4 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. नंतर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बेन्झिन CH C डबल बॉन्ड O CS2 CS3. इकडून नंबरिंग दिली 1 2 3 4. 1 फिनाइल ब्युटेन 2 ONE. काय नाव तयार होतं? 1 फिनाइल ब्युटेन 2 ONE. त्यानंतर मेसिटिल ऑक्साईडचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं डायआयसोप्रोपिल कीटोनचं, तर पहा CS3 CS CS3 C डबल बॉन्ड O CH CS3 CS3. दोन्हीकडून नंबर दिले तर 3 नंबरलाच यायला लागला. काय नाव? 2,4 डायमिथाइल पेंटेन 3 ONE. 2,4 डायमिथाइल पेंटेन 3 ONE. आता इथं सायक्लोहेक्झॅनोन आहे. बरोबर. 3 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन म्हणायचं. काय म्हणायचं याला? 3 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. म्हणजे इथं देखील तुमचा हा ग्रुप काय होईल? कट होईल. म्हणजे याचं नाव काय तयार होईल? सायक्लोहेक्झेन असतो. पहा असा असेल तर काय असतो? सायक्लोहेक्झेन असतो. याला कीटोन ग्रुप आहे, याला म्हणायचं सायक्लोहेक्झॅनोन, आणि इथं 3 नंबरला मिथिल आहे, म्हणून काय नाव तयार होईल? 3 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. ओके. त्यानंतर CS3 C डबल बॉन्ड O CS3. दोन्ही कीटोन ग्रुप्स आहेत, याला म्हणायचं ब्युटेन 2,3 डायॉन. काय म्हणायचं? 1 2 3 4. 2 आणि 3 नंबरला कीटो ग्रुप आहे, म्हणायला म्हणायचं ब्युटेन 2,3 डायॉन. 5 मध्ये असेल तर ब्युटेन 2,3 पेंटेन 2,3 डायॉन. 6 मध्ये असेल तर हेक्झेन 2,3 डायॉन. अशा प्रकारे याचं आपण इथं नाव लिहू शकतो. तर हे स्ट्रक्चरमध्ये हे तयार केले पहा, हे म्हणजे सायक्लोहेक्झेन आहे, इथे बॉन्ड नाही किंवा सर्कल नाही, लक्षात राहू द्या. 2 क्लोरो 4 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोल आणि 3 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. कारण बेन्झिन असते, बेन्झिन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बेन्झिनच म्हणतो. डबल बॉन्ड असेल तर इथं डबल बॉन्ड नाही, म्हणून याला सायक्लोहेक्झेनचं कन्व्हर्जन सायक्लोहेक्झॅनोन मध्ये केलेलं आहे. त्यानंतर खाली काही क्वेश्चन आहेत इंटेक्स मधले पहा. राईट द आयुपीएसी नेम फॉर द फॉलोइंग कंपाऊंड्स. आता याचा आयुपीएसी नेम लिहायचं.
2 ब्रोमीन आहेत 5 नंबरला आणि इकडे अल्डिहाइड ग्रुप आहे 1 2 3 4 5 6. 5 नंबरला 2 ब्रोमीन आहेत, 2 नंबरला 2 मिथिल आहेत. तिकडे रेष आहे म्हणजे हे मिथिल ग्रुप आहेत, लक्षात राहू द्या. याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणायचं. इथे एक CH3 ग्रुप असतो, इथे एक CH3 ग्रुप असतो आणि इथे एक CH3 आहे. हे अँगल आहेत म्हणजे इथे CH2 असतात पहा. मग काय नाव तयार होईल 5,5 डायब्रोमो 2,2 डायमिथाइल हेक्झेनाल. काय IUPAC नेम तयार होतं 5,5 डायमिथाइल 5,5 डायब्रोमो 2,2 डायमिथाइल हेक्झेनाल म्हणायचं. नंतर खाली तसा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C CH3 CH3 CH2 CH CH2 CH3 CH2 CH2 CH3. 10 कार्बन आहेत, नंबरिंग दिली. 7 इथाइल 5,5 डायमिथाइल डिकेन 3,4 डायॉन. नंतर तिसरं एक्झाम्पल आहे CH3 CH2 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 C डबल बॉन्ड O CH3. याला म्हणायचं पेंटेनाल, कारण इथे एक हायड्रोजन आहे पहा. काय नाव तयार आहे CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. याला म्हणायचं पेंटेनाल. नंतर CHO ग्रुप आहे 3 आणि 4 नंबरला मिथिल ग्रुप आहे 3,4 डायमिथिल बेन्झाअल्डिहाइड. काय म्हणायचं याला 3,4 डायमिथिल बेन्झाअल्डिहाइड. आणि याला काय म्हणणार 2,4 डायमिथिल सायक्लोहेक्झॅनोन 2,4 डायमिथिल सायक्लोहेक्झॅनोन. तर अशा प्रकारे आपण ह्या कंपाऊंडला आज नाव दिलेलं आहेत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण नोमेनकल्चर ऑफ कीटोन्सचा स्टडी केलेला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने आपण तिन्ही कंपाऊंडचे नोमेनकल्चर पाहिलेले आहेत, अल्डिहाइड्स, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्डिहाइड्सचं आपण IUPAC नेम हे अल्केनाल फॉर्ममध्ये लिहितो, कारण अल्केनमधला E हा वर्ड AL ने रिप्लेस करतो. ॲसिडचं IUPAC नेम आपण अल्कॅनॉइक ॲसिड फॉर्ममध्ये लिहितो. अल्केनमधला E हा वर्ड आपण OIC ॲसिडने रिप्लेस करतो आणि कीटोनमध्ये आपण त्याचं नाव अल्कॅनोन फॉर्ममध्ये लिहितो. अल्केनमधला E हा वर्ड आपण ON ने काय करतो रिप्लेस करतो. तर उद्यापासून आपल्याला मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन आणि ॲसिडचा स्टडी करायचा. जो काय आपण पॉईंट स्टडी करणार आहोत तो रिड्यूसर सिलेबसनुसार स्टडी करणार आहोत. त्यासाठी जेवढे पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केलेले असतील किंवा जेवढ्या PDF नोट्स प्रोव्हाइड केलेले असतील तेवढ्याच लिहून काढा आणि तेवढ्याचाच अभ्यास करा. आणि नंतर आपण ज्यावेळेस नीटचे क्लास घेणार आहोत फ्रीमध्ये, त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये जे विदाऊट रिड्यूसर पॉईंट असतील ते देखील तिथं टीच केले जातील. ओके. तुम्ही जर चॅनलवरती आणखी एकदा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. थँक्यू.